गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा। नमस्कार, मी सुवर्ण आपल्या SSD मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते। आता वाजले आहे सकाळचे 6 आणि आपण चाललेलो आहे आता अक्कलकोट स्वामी समर्थांना गावाला आलेलो आहे। 2 दिवस झालं आणि आज आमची ट्रिप आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। आज आम्ही सगळेजण निघालो आहे, फॅमिली ट्रिप आहे। तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा, पूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहे, म्हणजे जातानापासून मंदिरापर्यंतचा, आणि मंदिरामध्ये जर घेता आलं तर मी तिथे सुद्धा व्हिडिओ घेणार आहे। तर तुम्हाला आवडत असेल स्वामी समर्थ महाराज तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। चला तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। माझे सगळं ब्लॉग हे डेली रुटीनचेच असतात आणि आजच्या डेली रुटीनमध्ये आम्ही गावाला आल्यामुळं आम्ही फिरण्याचा प्लॅन केला होता। तर आम्ही आता निघालो आहे घरातून, सकाळच्या 6 वाजता निघालो आहे। तर आम्हाला दिवस म्हणजे आम्हाला पंढरपूरमध्येच उगवला होता। हे आहे पंढरपूर आणि पंढरपूरमध्ये आम्ही पाऊण तासामध्ये पोचलो आमच्या घरापासून आणि चंद्रभागामध्येच येत होती, म्हणजे सोलापूर हायवेवरती। तर म्हटलं तिथलं पण थोडंसं शूट करावं। तर ही बघा आहे चंद्रभागा, कोरडी पडली आहे उन्हाळ्यात, पाणी कमी झाले, कोरडी नाही पडली, पाणी कमी झाले थोडंसं। इकडं पाणी दिसते परंतु इकडच्या बाजूला पाणी काय दिसत नाही एवढं। ही आहे चंद्रभागा आपली आणि आमच्या घरापासून बघायला गेलं तर तसं 250 किलोमीटर आहे, 260 येते। आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये बघा गेल्यानंतर हे मंदिर दिसलं, मला खूप आवडलं। परंतु आम्हाला स्वामी समर्थांना जायला जरा लेट होईल, महाराजांना भेटायला जरा जास्त लेट होईल, त्यासाठी आम्ही इथे काही थांबलो नाही। आणि या हायवेचा एक्झिट कुठं होतं ते पण माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही त्या मंदिरात गेलो नव्हतो। आता आपण पोहोचलो आहे बघा मस्त अक्कलकोटला, पार्किंग शोधत आहे, मंदिराच्या आवारातच पोहोचलो आहे। आणि पार्किंगसाठी आम्हाला जागा सापडत नव्हती, म्हणजे इथं आम्ही वाचल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो। इथे खूप मोठं पार्किंग आहे आतमध्ये गाड्यांसाठी। चला आता आपण अक्कलकोटच्या क्षेत्रात आपण पोहोचलो आहे। खूप छान वाटते, मस्त वाटते। आत्ताशी गाडी पार्क केली, मी, पप्पा, माझी आत्या, सानू, आणू आणि आम्ही मिस्टर हे आम्ही सर्वजण आलो होतो। सच्चा सेवेकराची लक्षणे काय काय आहेत बघा। जवळ हे सर्व लावलं होतं ते असंच शूट केलं। आणि ही आहे माझी आत्या, सानू आणि तिचे बाबा निघाले आहेत मंदिराच्या दिशेने। खूप भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं, ऊन भयंकर पडलं होतं। आणि ह्या गाड्या 2 खूप मोठ्या गाड्या आहेत। अन्नक्षेत्राजवळ पोहोचलो आम्ही पहिल्यांदा। धान्य कोठार, हे मंदिराचं धान्य कोठार आहे। प्रशासन व लेखा विभागचा भाग हे धान्य कोठार आहे देवाचं। खूप अशी लोक येतात आणि गाड्यांनी म्हणजे असे धान्याची पोती म्हणलं तरी चालेल देतात, तिथे दान करतात। आमच्या समोरच एक गाडी आली होती, हे बघा स्वामी समर्थ महाराजांचा छान मस्त असा पुतळा। पहिलं अट्रॅक्शन मंदिरातलं सगळ्यात पहिलं आकर्षण हे आहे। सुंदर अशी स्वामींची उभी मूर्ती खूप छान दिसत होती, वासरू आणि गाय। आणि मग आम्ही तिथे उभा राहिल्यानंतर एक फोटो बिटो काढताना त्याच वेळेस एक गाडी आली होती। एका गाडीमधून कमीत कमी 10 पोती तरी काढली तांदळाची, एवढं दान केलं आहे एका व्यक्तीने। तिथून आम्ही निघालो तर मंदिराच्या दिशेने खूप गर्दी होती जाताना। या दोन्ही बाजूच्या पेठा विकण्यासाठीची आणि माणसांची गर्दी बघा, खूप गर्दी आहे। रस्ता क्रॉस करून इकडच्या बाजूला मंदिर आहे आणि लेफ्ट बाजूला आहे अन्नक्षेत्र विभाग, अन्नक्षेत्र आहे म्हणजे तिथं।
खूप भारी वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. आणि खूप दिवसापासून जायचं होतं असं म्हणत होतो, परंतु योग काही येत नव्हता. आता योग आला, म्हणून आता आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की जाऊन येऊया. एकदा प्लॅन पोस्टपोन झाला की पोस्टपोनच होत जातं. त्याच्यासाठी केला प्लॅन, आदल्या दिवशी केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. अरे हे इथे आले बघा मंदिर, ते समोरचे आहे ते मंदिर आहे. पूर्ण या पेटा संपल्यानंतर आम्ही इथे थांबून चप्पल वगैरे काढत होतो. त्याच्यानंतर ही मूर्ती मला खूप आवडली, किती छान आहे, सुंदर आहे, मस्त. म्हणून म्हणलं जरा जवळून व्हिडिओ घ्यावा. आणि हे आहे मंदिराच्या आतमधून आपण मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ लिहिले तिथून आतमध्ये आहे. छोटासाच दरवाजा आहे. मंदिरामध्ये झाली एंट्री. आतमध्ये माहीत नव्हतं कॅमेरा चालतोय का नाही चालतोय का. हे बघा मंदिर खूप छान, मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं. श्री स्वामी समर्थ महाराज समाधी. आणि हे बघा झाड, वटवृक्ष खूप जुना, आणि त्याला पूर्ण कंपाऊंड करून घेतलं आहे आजूबाजूने. म्हणजे कोणी स्पर्शसुद्धा नाही करणार, एवढ्या लांबवरती आहे ते. आपला स्पर्शसुद्धा होऊ शकत नाही झाडाला. वरती पण मस्त केलं आहे. हे आहे वटवृक्ष. खूप मोठं आहे बघा, किती दिवसाचं आहे. आणि सगळी ह्याची ख्याती तर आपल्याला माहितीच आहे. माहीत नव्हतं आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल नसेल, तरीसुद्धा आतमध्ये घेऊन गेली मी मोबाईल चालूच, लपत झपत. आणि एवढं छोटंसं दर्शन झालं आहे आपल्या या व्हिडिओमध्ये महाराजांचं. तिथं मी थोडंसं स्लो मोशनमध्ये घेतलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन लाईव्ह आपल्याला बघायला भेटलं. आणि हे आहे पादुका त्यांच्या. तिथूनच साईडला आल्यानंतर इकडं पादुकासाठी सेपरेट मंदिर आहे. आणि त्याच्याच समोर असं सभामंडप आहे, खूप मोठं सभामंडप आहे. तर तिथं बरीच लोक बसली होती. आणि तिथून असं पडदा का लावला होता मध्ये काय माहिती. हे मंदिर दिसतं, हे वटवृक्ष दिसतो. इथं या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे या डिस्प्लेवरती म्हणजे आपल्याला आतलं पूर्ण टी व्हीवरती आपल्याला पूर्ण आतलं दर्शन दिसतं. तर लोक इथं बरीच बसली होती. कोण नामस्मरण करत, कोण गुरुचरित्र वाचत बसलं होतं, किंवा कोण काय काय करत बसली होती. बरीच लोक बसली होती, कारण आतमधलं लाईव्ह दर्शन तिथं आपल्याला होते. आणि आम्ही पण जरा वेळ बसावं म्हटलं तर बसलो आम्ही पण, कारण आम्हाला पण पुढं जायचं होतं. म्हणजे तुळजापूर पण करायचं होतं. आणि सोलापूरमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण जायचा प्लॅन होता आमचा. त्याच्यासाठी आम्ही पण बसलो, अर्धा तास बसलो असून जास्तीत जास्त. मग तिथून आम्ही निघायचं प्लॅन केला. जाता जाता बघा हा किती छान आहे मूर्ती. कशाची बनवली, रुद्राक्षाची पूर्ण बनवलं आहे स्वामींचं मुकुट. बरीच लोक येत होती, बरीच लोक जात होती. खूप असं दर्शनासाठी गर्दी होती. कोणत्याही वारी या किंवा कोणत्याही दिवशी या एवढी गर्दी असतेच. ह्याच्यापेक्षा जास्त गुरुवारची असते खूप. आणि ही तर काहीच नाही गर्दी.
असं तिथं विचारलं होतं, तर ते बोलले रोज एवढीच गर्दी असते. चला आता येऊया. आपण सभामंडपातून आता निघालो आहे. दर्शन घेतलं आहे एकदा शेवटचं, म्हणजे त्या दिवशी आजच्या दिवसाचं शेवटचं दर्शन घेतलं आहे इथलं. माहीत नाही पुढं बोलवलं देवाने तर येऊ दर्शनासाठी. निघता निघता हे बघा किती छान रुद्राक्षाचं केले बनवले. आणि इथं गुरुचरित्राचं पारायण इतकं छान चाललेलं, सगळे एका आवाजात बोलत होते. किती सुंदर वाटते बघा. हालायचं काय इथून मन होत नाही, तरी पण कोणतरी वरडायच्या अगोदर आपण इथून निघालेलं बरं. तर मंदिरातून दर्शन घेऊन असं या साईडला यायला लागतं. तर इथं खूप म्हणजे विकण्यासाठी अशा मूर्त्या वगैरे सगळंच काय काय होतं बरंच. तर इथून मला घ्यायचं होतं स्वामी समर्थ महाराजांची एक मूर्ती घ्यायची होती. अन्नपूर्णाची सुद्धा मूर्ती खूप छान होती, पण मी घेतली नाही. घ्यायला पाहिजे होती खरं तर. आणि ह्या 2 मूर्ती मी घेतलेल्या आहेत, स्वामी समर्थ महाराजांची आणि पिंड एक घेतली आहे, आणि त्यानंतर हे श्रीयंत्र एक घेतलं आहे. एवढ्या 3 वस्तू मी घेतल्या इथून. मला अन्नपूर्णाची सुद्धा घ्यायची होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.